ही शिवानी ना मुद्दाम करते हे सगळं. आता म्हणजे हद्दपार करू लागली ही बाई. ठीक आहेस? हो. तू ऑफिसला चाललास का? हाँ जरा घाई आहे. डोंट वरी, आज काय मी तुला ड्रॉप करायला नाही सांगणार आहे. असे मी आज जरा उशिराच जाणार आहे ऑफिसला. बाय द वे सारंग, आय वॉज जस्ट थिंकिंग, उद्या दसरा आहे, चांगला मुहूर्त आहे, तर उद्याच्या दिवशी आपण आपल्या ब्रँडचा लोगो रिव्हील करूया. आय मीन घरच्यांसमोरच. हाँ चालेल ना. ग्रेट. सारंग, काय? एक विचारू का तुला? हाँ विचार ना. तू असं काय पाहिलंस रे सावलीत? मी तिच्यापेक्षा 10 पटीने सुंदर आहे. सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे. एवढा मोठा बिझनेस एकटी सांभाळते. सावली काय तर घर तर सांभाळते. तू जर माझा झालास ना तर जगातली सगळी सुख तुझ्या पायाशी आणून ठेवेल. हॅलो, काही बोलायचंय? बोलायचं तर खूप काही, पण नंतर कधीतरी. चालेल. बाय. बाय. मी ऐकू? मी नाही म्हणाले तर येणार नाहीयेस का आत? कसं कळतं तुला माझ्या मनातलं? काय आणू? चहा, नाश्ता, कोल्ड्रिंक? आज ऑफिसला सोडायला यायचंय का? म्हणजे मी मोकळा आहे, आलोच तू सोडायला. जॉब चांगला आहे, मॅम पण चांगली आहे. म्हणजे तू तर सुंदर, अति सुंदर, नितांत सुंदर. कधीपासून काम करताय तुम्ही शिवानी मॅम कडे? ऐक ना, ऐकताय ना? शेवटी तुम्हाला बोलायलाच लावणार ना. बोल, बोलून टाक. मनाला जे आहे ना ते सगळं बोल. तुझ्या मागच्या पिढीतलं सांग. अश्मयुगापासून जे काही आहे ना ते सगळं. ही आमची दुसरी पिढी आहे. माझे बाबा शिवानी मॅमच्या बाबांकडे कामाला होते, ड्रायव्हर म्हणून. ते गेल्यानंतर त्यांनी मला शिवानी मॅमची काळजी घ्यायला सांगितली. तेव्हापासून मी शिवानी मॅम सोबत सावलीसारखी असते. मी सुद्धा सावलीसारखं उभा आहे. सॉरी, शिक्षण काय झालंय? म्हणजे मी पण ग्रॅज्युएट आहे. शाळेत नंबर यायचा. अरे वा, कितवा? ते नका विचारू. म्हणजे पण मी सारंग सर सोबत ना कंपनीत काम करतो. एक विचारू? 4 विचार. तू काय लाईन मारतोस का माझ्यावर? वेडाच. बस ना, काही काम होतं? थोडं बोलायचं होतं. आई तुम्हाला सॉरी, चालेल ना आई म्हटलं तर? आवडेल. बोल. तुम्हाला सारंगने काही सांगितलं का नवीन ब्रँडच्या लॉन्च बद्दल? नाही, अजून तरी नाही. काय ग? म्हणजे तशा अजून बऱ्याच गोष्टी डिसाईड व्हायच्या आहेत. जस्ट एक वर्बली आम्ही असं ठरवलं की आम्ही एक नवीन ब्रँड लॉन्च करतोय. तेच तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून आले. नाईस.
शिवानी खरं सांगू नाही म्हणजे आमचं भाग्यच म्हणायला हवं की तुझ्यासारख्या एवढ्या मोठ्या ब्रँड बरोबर आम्ही कोलॅबरेट करतो. प्लीज असं नका म्हणू. इनफॅक्ट हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की रूपम कॉस्मेटिक्स एवढी मोठी कंपनी असून सुद्धा तुम्ही माझ्या कंपनीला मोठं म्हणताय. असं नसतं ग. ज्याचा त्याचा मान ज्याला त्याला द्यावाच लागतो. That's so sweet of you. But can I be honest? म्हणजे मला सारंग ह्या इव्हेंटसाठी एवढा इंटरेस्टेड नाही वाटला. म्हणजे मी खरं तर त्याला प्रेझेंटेशन सुद्धा दिलं पण तो काही विशेष रिॲक्ट नाही झाला. इनफॅक्ट नंतर तर ती सावली येऊन घेऊनच गेली त्याला. ती पोरगी तुझ्या ऑफिसमध्ये आली होती? हो. अगं ही सारंगसाठी गेली असणार. ते जगन्नाथनी तिला सांगितलंय ना सतत त्याच्याबरोबर राहा, त्यामुळे ती एकटी नाही सोडणार सारंगला. कोण जगन्नाथ, इफ आय मे आस्क? सॉरी ऐक, मी बोलते सारंगशी. आणि त्याला सुद्धा कळायला हवं की बिझनेसच्या अशा अपॉर्च्युनिटीज वारंवार येत नसतात. तेव्हा कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आय टॉक टू हिम. दॅट्स लाईक अ बिझनेस वुमन. तुम्ही बोललात ना तर ऐकेल तो. आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर ना लोगो लॉन्च करायचा विचार आहे माझा. नाईस. नाही आपल्या घरच्यांसमोरच, बाहेरचं असं कोणी नसेल. कल्पना तर चांगली आहे कारण दसरा मुहूर्त चांगला असतो आणि नवीन कामाची सुरुवात तेव्हा करायची असते. गुड. आणि म्हणजे एक विचारू का? विचार की. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड पण सावली या घरात थोडी ऑड नाही वाटत? त्या अर्थी नाही हा, पण कसं आहे शिवानी, हाताची पाची बोटं सारखी नसतात ना. सगळेच जर सारखे असते तर जग फार एकसुरी झालं असतं. नाही म्हणजे 7 रंग आहेत म्हणून तर इंद्रधनुष्याला अर्थ आहे ना. तसंच सावलीच आहे. तिचं वेगळं असं अस्तित्व आहे, तिचं वेगळं महत्व आहे. ती ह्या घरची सून आहे आणि मुख्य म्हणजे ह्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहे. तुझा आवडता रंग कोणता? सॉरी, तुझा आवडता रंग कोणता? हिरवा. हिरवा. बर